ओके ठीक आहे लास्ट लेक्चर आपण इंडक्शनचे एक्झाम्पल पाहत होतो. 8 एक्झाम्पल आपले झाले होते आणि 9th एक्झाम्पल वाला वाटतं मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं, सॉल्व्ह केला असेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. टू रेस टू 3n minus 1 is divisible by 7. is divisible by 7. आणि आता हे मॅथमॅटिकल इंडक्शन करून द्यायचं. आतापर्यंत कमीत कमी असं मोठं कमाय ना, पण इक्वेशन तर होतं. आता हे तर इक्वेशन नाही, डायरेक्ट वर्क मध्ये दिलंय की हे तुम्ही यांची कोणतीही व्हॅल्यू घ्या, 1 2 3 4 5 6 नॅचरल नंबर, तर येणारा आन्सर हे 7 डिव्हिजिबल असणार. मग कसं काय ठरवणार आपण? मग सोल्युशन we have to prove that आपला काय प्रूव्ह करायचं? we have to prove that 2 raised to 3n minus 1 is divisible by 7. हा 7 ने डिव्हिजिबल आहे, is divisible by 7. मग आता जर हा 7 ने डिव्हिजिबल असेल तर याचा अर्थ नंबर कधी डिव्हिजिबल असणार 7 ने? जर हे आन्सर मल्टिपल ऑफ 7 असेल, त्याच्यामध्ये 7 into समथिंग असेल तरच 7 ने डिव्हिजिबल होईल ना. म्हणजे याचा अर्थ हा 7 ने डिव्हिजिबल असणार आहे, कारण हा 7 चा मल्टिपल असणार. बरोबर आहे. मग याचा अर्थ झाला दॅट इज 2 raised to 3n minus 1 is multiple of 7. बरोबर आहे का? म्हणजे त्याचा अर्थ therefore let P of n is seven m, where m is होल नंबर किंवा m इज नॅचरल नंबर जर गेला तर काय फरक पडणार? m इज नॅचरल नंबर. बरोबर आहे ना? म्हणजे हा नंबर आता काहीतरी येतो म्हणून डिव्हिजन बाय 7 होतो. 7 ने डिवाइड केलं का आन्सर m शिल्लक राहील. बरोबर आहे. मग आता बाळांना आपलं हे प्रूव्ह करून दाखवायचं. बरोबर, इक्वेशन भेटलं. करा बरं स्टेप 1. मुद्दाम तुम्हाला 1 मिनिट देतोय. स्टेप 1 करा. इथे सरळ सरळ गेल्याचे सारखेच नाही करायची, डायरेक्ट एलएचएस मध्ये व्हॅल्यू टाका आणि आन्सर 7 ने डिव्हिजिबल येतं का नाही चेक कर. एलएचएस कन्सिडर एलएचएस फॉर n is equals to 1 करा.
ओके, केली स्टेप नंबर 1 प्रत्येकाने? ओके, आता मी लिहितो 5. स्टेप नंबर 1. फॉर n is equals to 1. म्हणजे किती? 2⁻³ - 1. 2⁻³ किती? 8 - 1 म्हणजे हा आला 7. बरोबर आहे. आता हा जो 7 आहे हा मॅच लिहू शकतो 7 × 1. आणि 1 हा काय? नॅचरल नंबर आहे, मग त्याला m म्हणतो. ॲज m is equals to 1 विच इज नॅचरल नंबर. म्हणजेच 92 इथे काय आली? किंवा एखाद्याने इथे स्टॉप केलं असतं आणि म्हटलं असतं विच इज डिव्हिजिबल बाय 7. 7 हा 7 ने डिव्हिजिबल आहेच ना. ओके, तरी बरोबर आलं असतं. देअरफॉर P of 1 is true. Step number 2. Step number 2. Assume that P of k is true. That is, (2⁻³ m 3k - 1 is equals to 7 × m आहे ना. तर m ला मी काहीतरी m1 म्हणतो. काही फरक पडेल का? m च्या ऐवजी m1 म्हटलं. where m1 belongs to natural number n. आता नीट ऐका, इथे काही करू नये. इथे मी एक स्टेप सोडून देणार आहे, एक कोड. मला माहिती पुढे लागणार आहे, पण सध्या मग तुम्ही काय करणार आहे बा? इथे एक व्हेरिएबल आहे 2⁻³ हा काढावा लागणार आपल्याला. तो का काढावा लागणार आपण पुढे जाऊन पाहणार. मग इथे एक कोड सोडून द्या, एक स्टेप बस एवढी कोड सोडून द्या आणि मग स्टेप नंबर 3 घ्या. इथं खाली जागा सोडा. आणि आता काढलं तुम्ही सर तुम्ही पहिलेच काढून टाकू खाली. मग ती आयडिया तुम्हाला समजेल यासाठी मी ती जागा सोडतो. स्टेप नंबर 3 घेऊ आपण. आता स्टेप नंबर 3 म्हणजे काय? we have to prove that P of k + 1 is true. We have to prove that P of k + 1 is true. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आता कसं करणार? म्हणजेच काय? दॅट इज, याचा अर्थ 2⁻³ × k + 1 - 1 is equals to 7m. बरोबर ना? हे जाणून दाखवायचं ना, यांची व्हॅल्यू k + 1 घ्यायची. बरोबर आहे. दॅट इज, किंवा या असेल तर आलं, दॅट इज divisible by 7. That is 2⁻³ × k + 1 - 1 which is equals to 7m. हे प्रूव्ह करून दाखवायचे आपण. बरोबर आहे. मग कन्सिडर
LHS. आता ही LHS जे आहे आपला हा प्रूव्ह करून दाखवायचा, याची ही LHS आहे. मायनस. ओके, पहिले हा जो पॉवर आहे हा मल्टिप्लाय करून, म्हणजे काय होईल, आता आपल्याला रूल माहिती. रूल असा आहे, बरोबर आहे का. जर नंबरचं मल्टिप्लिक असेल, बेस सारखा असेल तर आपण पॉवरची ऍडिशन करतो. मग हा रूल आपण उलटा वापरू शकतो ना. मग हा रूल इथे उलटा वापर, ऍडिशन आहे पॉवरची, म्हणजे बरोबर का. आणि आता हे जर सोडवायचं असेल तर आपल्याला जी व्हॅल्यू लागते ना, ती व्हॅल्यू पाहिजे 2⁻³ ची. मग ती व्हॅल्यू इथे शोधावी लागणार आहे. मग याच्यावरनं 2⁻³ ची व्हॅल्यू काय येईल, हा मायनस होईल ना इकडे. म्हणजे 2⁻³ ची व्हॅल्यू इथे घ्यावी लागेल. 7m1 + 1, याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. हा, जरी ते जागा नसेल आणि तुम्ही ते 2⁻³ ची व्हॅल्यू काय घेणे एवढे अवघड आहे का. तरी स्टेप नंबर 2 वर ना आपण ओरले सुद्धा घेऊ शकतो ना. मग ती घेते तर युझिंग स्टेप नंबर 2 जरी म्हटलं तरी काय फरक पडणार नाही. म्हणजे ही व्हॅल्यू काढायची विसरली तर तुम्ही इथनं डायरेक्टली व्हॅल्यू घेतली तरी काय फरक पडणार. मग इथे आला आणि 2⁻³ म्हणजे किती, 8. फ्रॉम इक्वेशन 1 ची व्हॅल्यू पुट केली आणि 2 चा क्यूब 8 करून टाकला. आता हा जो 8 आहे दोघांना मल्टिप्लाय, +7, बरोबर आहे. आणि यातनं 7 कॉमन निघाल ना. मग कारण का हा 8 × 7 आहे, हा 7 × 1 आहे. 7 कॉमन निघाला. आता मला सांगा, m1 जर नॅचरल नंबर असेल तर त्याला मल्टिप्लाय बाय 8 केलं +1 केला, नॅचरल नंबर करेल ना, थोडी बदलणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा मी असा घेऊ शकतो, वेर 8m1 + 1, याला मी m म्हटलं आणि तो 100% नॅचरल नंबर आहे. बरोबर आहे. आणि ती चार्जेस आहेत बरोबर 7m. झाला का P of k + 1 is true. Therefore P of k + 1 is true. झाली का मग स्टेप नंबर 3 पण. मग स्टेप नंबर 4 काढली ना. स्टेप नंबर 4 लिहायची बाणाच्या खाली. स्टेप नंबर 4 काय येईल, फ्रॉम स्टेप 1 स्टेप 2
Step 3, and by the method of mathematical induction, P of n is true. आणि P of n is true म्हणजे काय? P of n is true. That is 7, 9. That is आता बाळांनो P of n हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलाय का? पण याचा मिनिंग हा आहे ना. दॅट इज हे लिहायचे तुम्हाला जे दिलंय ते. जर एखाद्याने हे लिहिलं असेल ना P of n is true म्हणजे खाली लिहा दॅट इज, परत दॅट इज करून लिहा. 2⁻³ - 1 is divisible by 7. 2⁻³ - 1 is divisible by 7. ओके, एक्झाम्पल नंबर 10 समजलंय. सेम एक्झाम्पल नंबर 11 आहे, जमल का? ओके ठीक आहे, घ्या झाला. एक्झाम्पल नंबर 11 याचा आन्सर डायजेस्ट मध्ये नाही, पण एकदम सेम आहे. एक्झाम्पल असे 2⁻⁴n - 1 is divisible by 15. काय चेंज झाला समजून घ्या. 3 जागी 4 झाला, 7 जागी 15 झाला. That is, we have to prove that 2⁻⁴n - 1 is divisible by 15. That is 2⁻⁴n - 1 is multiple of 15. That is 2⁻⁴n - 1 is equals to 15m. Step number 1, for n is equals to 1. Hence, P of 1 is true. Now we have to prove that. Step number 2 मध्ये assumption घेतलं. Step number 3, we have to prove that × 16 किती होईल? 240. याच्या खाली स्टेप नंबर 4 लिहायची परत.
त्याच्या खाली स्टेप नंबर 4 काय येईल? फ्रॉम स्टेप 1, स्टेप 2 अँड स्टेप 3 अँड बाय द मेड ऑफ mathematical induction. स्टेप 1 मध्ये फक्त आपण n इज इक्वल टू 1 साठी प्रूव्ह करतो, पण n इज इक्वल टू 2, 3, 4, 5. मग आपण काय करतो? स्टेप 2 मध्ये मानतो का k नंबरला ट्रू असेल तर आपण स्टेप 3 मध्ये दाखवतो k च्या पुढच्या नंबरला म्हणजे k प्लस 1 ला ट्रू आहे. k ची व्हॅल्यू 1 घेतली तर 1 प्लस 1 2 ला ट्रू होऊन जाईल. 2 ला ट्रू असेल तर 2 इथं घे, 3 ला ट्रू होऊन जाईल. 3 ला ट्रू असेल तर 4 ला ट्रू होऊन जाईल. म्हणजे असं पहिला नंबर दाखवायचा आणि मग कोणत्याही नंबरच्या पुढच्या नंबरला ट्रू आहे दाखवायचं. म्हणजे पहिल्याच्या पुढच्या 2 ला ट्रू असणार, पुढच्या पुढच्या 3 ला ट्रू असणार आणि कंटिन्युअस चालणार. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्टेप नंबर 4 लिहिलेच्या खाली स्टेप नंबर 4. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 12. आता एक्झाम्पल नंबर 12 सुद्धा असत आहे, थोडंसं वेगळं आहे. थ्री रेस टू n minus 2n minus 1 is divisible by 4.
परत सेम एक्झाम्पल आहे, पण इथे थोडा चेंज आहे. हे तुम्हाला दिसताना सेम दिसेल. पहिला पार्ट रायटिंगला सारखा वाटेल. We have to prove that 3 raised to n minus 2n minus 1 is divisible by 4. आणि इथे मी नॅचरल नंबर न घेता होल नंबर घेतो, कारण आयडिया समजेल तुम्हाला. आता होल नंबर घ्यायला लागतील, नॅचरल नंबर नाही सांगणार. कारण तुम्ही n इज इक्वल टू 1 जेव्हा पुट करणार आहे तेव्हा 3 रेस टू 1 0, आणि हा 0 म्हणजे मी 4 इंटू 0 घेऊ शकतोय ना. 0 हा प्रत्येकाचा मल्टिपल आहे 4 इंटू 0, वेर तर म्हणजे असली 4 इंटू 0 म्हणजे 4 इंटू m, वेर m इज इक्वल टू 0 बिलॉंग्स टू होल नंबर. आता इथे नॅचरल नंबर घेतला असतो, 0 हा नॅचरल नंबर नाही. म्हणजे डेफिनेशन मध्ये नॅचरल नंबर आहे प्रत्येक वेळेस होल नंबर आहे. मग इथे आणि इथे सुद्धा 3 रेस टू k ची व्हॅल्यू करा. हे दोघं इकडे जाऊ द्या. ओके, इकडची पण रायटिंग सेम येणार आहे. ओके, म्हणजे देणार आहे दॅट इज वी हॅव टू प्रूव्ह दॅट 3 रेस टू k प्लस 1 minus 2 into k plus 1 minus 1 is divisible by 4. बरोबर आहे. दॅट इज ओके.
काय करता, तर पहिले पॉवर सेपरेट करता आणि तो 2 पण मल्टिप्लाय करून घ्या. पॉवर सेपरेट केली, हा आला 3k इंटू 3 1 मायनस 2k मायनस 2 मायनस. आता 3k ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे, घ्या ती व्हॅल्यू. इंटू 3 मायनस इथे रिझनिंग आहे, ही व्हॅल्यू पूर्ण पुट केली फ्रॉम इक्वेशन 1. ओके, हा 3 जो आहे हा आतमध्ये मल्टिप्लाय करू. हा 3 तर कॅन्सल होऊन जाईल, 4 कॉमन निघाले जाते. आणि के पण नॅचरल नंबर आहे, M1 हा होल नंबर आहे, त्यांची जे काही ऍडिशन सबट्रॅक्शन येईल ती अगेन होल नंबरच राहणार आहे. And hence P of k plus 1 is also true. And here step number 4 लिहायची आहे खाली. Step number 4, from step 1, step 2, step 3 and method of mathematical induction. ओके, ठीक आहे. नेक्स्ट स्टेप नंबर 4 लिहा, लिहिली. नेक्स्ट स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. क्वेश्चन नंबर 13. हे आपलं मागच्यासारखं एक्झाम्पल आहे. डायरेक्ट पी ऑफ एन घ्या. स्टेप 1, स्टेप 2.
Okay. माइक ऑन झाला आहे. ओके, हा आला पी ऑफ एन. स्टेप नंबर 1. For n is equals to 1. Consider मग एलएचएस घेताना फक्त पहिली टर्म घ्यायची एलएचएसची 5. फाइव रेस टू 1 5. 5 मायनस 1 4. 4 ला 4 कॅन्सल म्हणजे आरएचएस ची व्हॅल्यू सुद्धा किती येणार आहे. इक्वेशन नंबर 2. Therefore, to assume that that is equation number 3. Step number 3. हे एक्झाम्पल स्ट्रेट फॉरवर्ड, कारण की हे सगळं सोपं वाटतंय. म्हणजे आपण याच्यापेक्षा हार्ड एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले, तेव्हा जास्त एक्सप्लेन गरज नाही वाटत. We have to prove that P of k plus 1 is, that is बरोबर आहे. इथे काही सिम्प्लिफाय पण होत नाही, डायरेक्ट हेच प्रूव्ह करून दाखवायचे आपल्याला. बरोबर आहे. आता कन्सिडर एलएचएस. Consider एलएचएस.
ओके, त्याच्या आधीची टर्म लिहा. ओके, आता ही व्हॅल्यू आपल्याला माहिती इक्वेशन नंबर 3 वर काय येईल ती व्हॅल्यू. बरोबर, प्लस ओके. आता काय करता, सिंपल पर्याय, इथे या 4 ने क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे डिनॉमिनेटर सेम होऊन जाईल. मग हा 5 इंटू प्लस 4 इंटू आता हा 5 आतमध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय. बरोबर आहे. ओके, इथे 5 ला पॉवर नाहीये म्हणजे पॉवर किती आहे 1. रूल आहे ते सारखा आहे, नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉवरची ऍडिशन. 1 प्लस के करा किंवा के प्लस 1 करा, काय फरक पडेल का. के प्लस 1. बरोबर आहे. ते कोणता रूल वापरला. ओके, त्याला मल्टिप्लाय मध्ये काहीच नाही म्हणजे किती आहे. आता 2 मिनिटं, जर मी याला एक्स म्हटलं तर 1x प्लस 4x 1x प्लस 4x येईल 5x. म्हणजे हा झाला 5 इंटू तो किती आहे आणि या 5 ला मल्टिप्लाय मध्ये काही नाही म्हणजे किती. आता न्यूमरेटरला 2 5 आहे, कॉमन घेता येईल आणि 4 पण बाजूला घेता येईल. म्हणजे तो जर कॉमन घेतला 5 आणि हा अपॉनचा 4 बाजूला घेतला तर काय शिल्लक राहील. आणि पाहून घ्या RHS तीच आहे. हे एक स्टेप सर्वात तुम्हाला समजणं कोणती गरजेची आहे की 1 इंटू 5 k प्लस 1 आहे तो 1x. 2 मिनिटं बा, मी याला काय म्हटलं x म्हटलं तर हा 1x म्हणजे x आणि हा प्लस 4x. 1x प्लस 4x किती होतो 5x. 5 आणि x म्हणजे तोच. आणि मग इथे पण 5 इथे 5 हा 5 मध्ये पॉवर मध्ये कॉमन काढला इथे हे शिल्लक राहिलं आणि अपॉनचा 4 सुद्धा बाजूला ती तारखी झाली. ओके, जर 4 स्टेप नंबर 3 पण प्रूव्ह झाली. बरोबर आहे, स्टेप नंबर 3 सुद्धा प्रूव्ह झाली. आणि माहिती खाल्ल्याला लागेल तुम्हाला स्टेप 4 मध्ये. स्टेप 4 फ्रॉम स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 and by the method of mathematical induction P of n is true and that is परत तो जे काही स्टेटमेंट दिलं होतं क्वेश्चन नंबर 13 ते द्यायला लागेल.
ओके, आता एक्झाम्पल नंबर 15 तुम्ही होमवर्कला ट्राय करा. मी उद्या 14 आणि 16 सोडून देईल, म्हणजे मॅथमॅटिकल इंडक्शन संपून जाईल. मग त्याच्यानंतर आपला उद्याच लगेच सुरू करायचं आहे बायनॉमियल. ओके, आता तेवढंच.